हालेलुया. So the first point we learned was, पहिला मुद्दा आपण शिकलो तो म्हणजे or we are learning, किंवा शिकतोय the day of appearing. त्याच्या समोर जायचा दिवस. For we must all appear before the judgment seat of Christ. आपल्याला सर्वांना येशूच्या न्यायासनासमोर जावं लागेल. जे मराठीत लिहिलंय ना, न्यायासनासमोर प्रकट केले जायचे आहे, त्याचं मराठीत सोपं भाषांतर म्हणजे आपल्याला शेवटच्या न्यायाच्या दिवशी येशू समोर उभं राहायला लागणार आहे. Praise God. हालेलुया. You know, I told you last week, मी तुम्हाला गेल्याच रविवारी सांगितलं, our delay in आपल्या- taking a strong decision can affect our family. आपण जर खंबीर असा निश्चय आणि निर्णय घेण्यात उशीर लावला तर जो काही उशीर आपण लावतो त्या उशिराचा परिणाम शेवटी आपल्या फॅमिलीवर आणि आपल्या कुटुंबावर होतो. Sometimes, कधी कधी when God has asked you to do something देवाने जेव्हा तुम्हाला मला सगळ्यांनाच काही ना काही करायला सांगितलेलं असतं and we hesitate or delay, आणि ते करताना आपण करू का नको का होणार का नाही का Or put it on hold. किंवा आपण म्हणतो की नाही नंतर करू, एवढी पण काय घाई आहे, देव बोललाय पण आपण नंतर करू. it's going to affect that whole land. तर मग तो निर्णय घेताना आपण जो काही उशीर लावतो ना, त्या उशिराचा परिणाम सरते शेवटी लक्षात घ्या इतका गंभीर आहे की अख्ख्या शहरावर त्याचा परिणाम होणार आहे. Just imagine if 22 years back I had just delayed or just put on hold or did not want to listen to God, you know, the salvation of so many souls would have been held on. 22 वर्षांपूर्वी समजा मीच प्रभूचं पाचारण एक तर पहिलं मान्य केलं नसतं किंवा मान्य केल्यानंतर जो उशीर लावला असता की दे बाप्पा आत्ता नको, मी जरा नंतरून तुझी सेवा करायला येतो, मला थोडासा वेळ दे, मला थोडासा टाइम दे, अशी जर हैगई मी त्यावेळेला केली असती तर मला तुम्ही सांगा हे एवढे सारे लोक जे तारले जातात त्यांच्या तारणावरती त्याचा परिणाम झाला असता ना. Amen. You know, some of us are coming from a dead church, आपल्यातले काही लोक मेलेल्या चर्च मधून आलेले आहेत, completely dead. पूर्ण मेलेले चर्च, I mean, there is no life at all. in म्हणजे it. त्या चर्च मध्ये जीवनच नाही अजिबात. And praise God, you have come out, and today your children are blessed. देवाची स्तुती असो की तुम्ही वेळेत निर्णय घेतला आणि ते मेलेलं चर्च सोडलं आणि तुम्ही तुमच्या मुलाबाळांसाठी आता चांगलं सोपं आणि आशीर्वादित असं कार्य बिलीवर चर्चला येऊन केलं. Some of you have left your old past walk in the world, तुमच्यातल्या काहींनी जगामध्ये तुमची जी पहिल्याची जी काही पद्धत होती, तुमची जी एक चालचलणूक होती अगोदरची, ती सोडली. the customs, the rituals, the rites, आपल्यातल्या काहींनी जुन्या प्रथा सोडल्या, जुन्या रूढी सोडल्या, and you have accepted what is new coming from God. जुने विधी सोडले आणि जिवंत परमेश्वराकडून जे काही येत आहे ते आपण स्वीकारलं. And your blessings are there in Christ. आणि ख्रिस्तात आपल्याला आशीर्वाद आहेत, You will get your rewards. तुम्हाला त्याचं प्रतिफळ मिळणार आहे. But those people who have not left the deadness, परंतु ज्या बिलीवर आणि ख्रिस्ती लोकांनी मेलेले पण मर्त जीवन सोडलेलंच नाही, they may not regret it now in this life because of their busyness or just neglecting it. त्यांना कदाचित सध्याला त्याचा काही परिणाम जाणवणार नाही, कारण की आपल्या रोजच्या जीवनात आपण सगळेजण व्यस्त असतो, बिझी असतो आणि त्या बिझी जीवनात त्यांना कदाचित त्याचे परिणाम कळणार नाहीत. You know, maybe because of the temporal blessings they are in. आणि कदाचित त्यांना तात्पुरते आशीर्वाद मिळत असतील आणि म्हणून मग त्यांना असंही वाटत असेल की ठीक आहे, मेल्यासारखं जीवन प्रभूकडे आल्यानंतर सुद्धा जगलं तर फारसं काय होत नाही, ब्लेसिंग फिर भी मिळता है. See, but in eternity, पण असं नाही, सनातनात they will greatly regret the opportunity that God had given them in their lifetime. त्या शेवटच्या दिवशी जेव्हा न्यायाला आपण उभे राहू ना, तेव्हा मग त्यांना भयंकर खेद होईल आणि ते लोक म्हणतील की प्रभूने आपल्याला इतकं सुंदर जीवन दिलं होतं, आयुष्य दिलं होतं, पण आपण त्या आयुष्यात मेल्यासारखे ख्रिस्ती राहिलो, सजीवपणा आपण आपल्यामध्ये बाळगला नाही आणि प्रभूसाठी काही केलंही नाही. Some of the so-called ministers of God, काही देवाचे नामधारी सेवक, they also have lived and died without affecting eternity, not for themselves, neither for others. काही देवाचे नामधारी सेवक सुद्धा अशाच पद्धतीनं स्वतःसाठी किंवा इतरांसाठी कुठल्याही पद्धतीचा आशीर्वाद न ठरता तिथे त्या दिवसासमोर उभे आहेत. Because they have not done much on this earth which could affect somebody's life. कारण या पृथ्वीवर त्यांनी फारसं असं काही केलंच नाही की ज्यामुळे
समोरच्या माणसांच्या जीवनावर त्याची काही छाप पडेल. Because they had spent most of their time in criticizing and pulling down the one another. कारण की त्यांनी जास्तीत जास्त वेळ कशामध्ये घालवला माहितीये? एकमेकांना नावं ठेवणे आणि एकमेकांना खाली खेचणे हेच त्या नामधाऱ्यांनी केलं. Fighting amongst one another. एकमेकांशी भांडणं. And they have lost the opportunity that God had provided for them in this life by gifting them not only life but the talents and the graces and the gifts. आणि मग देवाने हे आयुष्य आणि हे जीवन जे आपल्याला प्रत्येकाला दान म्हणून दिलेलं आहे आणि या जीवनामध्ये आपल्याला प्रत्येकाला परमेश्वराने काही ना काही कला काही ना काही प्रतिभा दिलेल्या आहेत. तर हे दान दिलेलं जीवन आणि या जीवनामध्ये दान दिलेल्या कला आणि प्रतिभा हे सगळं काही ते लोक अक्षरशः वाया घालवतात. See, I too have faced lots of troubles along the way. मला सुद्धा या सगळ्या यात्रेमध्ये या प्रवासामध्ये बऱ्याच संकटांना तोंड द्यायला लागलेलं आहे. Because of circumstances, because of wicked people, काही because of परिस- carnal Christians. काही परिस्थितीमुळे, काही दुष्ट लोकांमुळे, काही दैहिक बिलीवर लोकांमुळे. But that has not stopped my fellowship with my God. पण त्यामुळे माझी माझ्या देवाबरोबरची जी बोलचाल आहे ज्याला सहभागिता म्हणतात ती कधी थांबली नाही. It has not neglected my fellowship with my God or attending the word of God. देवाचं वचन वाचणं, ते वचन समजून घेणं, प्रभूमध्ये प्रौढ होणं, प्रभूशी बोलचाल ठेवणं हे जे काही आहे ना त्या गोष्टींवरती माझ्या जीवनात या सगळ्या संकटांमुळे कुठल्याही पद्धतीचा कधी परिणाम झाला नाही किंवा या बेसिक गोष्टींवर मी कधीही दुर्लक्ष करत नाही. Because कारण this is life for me. कम व्हॉट एव्हर हेच माझं जीवन आहे. The word and God. शब्द आणि देव जसं माझं तसं तुझंही व्हायला हवं म्हणून प्रत्येकाने म्हणायला हवं हेच माझं जीवन आहे. This is our life. हेच आमचं जीवन आहे. Our religion is our life. आपला धर्म आपलं जीवन आहे. Amen. आमेन. Every day, minimum 5 hours I do spend with the Lord. Minimum. दररोज कमीत कमी 5 तास मी प्रभू बरोबर घालवतो. Come what may. मग काही घडो तिकडे दुनिया इकडची तिकडे होऊ दे. I will never waste time just discussing about matters. मी कधी वेळ वाया नाही घालवत की आता चला नवीन एखादा टॉपिक आला काहीतरी इश्यू झाला मग चला बसूया बोलत त्याच्यावरती चघळत चघळत त्याची चर्चा करत मी नाही वेळ वाया घालवत. Look at Rehoboam, रहोबाम बघा, Solomon's son. शल्मोनाचा मुलगा होता रहोबाम. He wasted his years and his call. या रहोबामानी काय केलं माहितीये? त्यानं आपली वर्ष आपलं आयुष्य वाया घालवलं आणि त्यामुळे त्याच्यावर जे पाचारण होतं तेही त्यांनी वायाच घालवलं. Because he listened to his peers who were all immature people with whom he grew up. कारण की त्याने त्याच्या सगळ्या साथीदारांचं ऐकलं की जे त्याच्याबरोबर वाढलेले परंतु प्रौढ नव्हते, नासमंजस होते, अशा सगळ्यांचं तो ऐकत बसला. See, you don't grow up with the people you grew up. ज्या लोकांबरोबर तुम्ही बसला उठला किंवा वाढला त्यांच्याबरोबर राहून मी वाढलो असा त्याचा खरा अर्थ होत नाही. Are you understanding? समजतं का? कळलं का मराठी? Once you come to Jesus, एकदा आपण येशूकडे आलो you don't grow up along with those people with whom you grew up before coming to know Christ. समजून घ्या मी काय म्हणत आहे. एकदा आपण येशूकडे आलो ना की सगळं बदलतं. मग असं म्हणून चालत नाही की नाही मी तर यांच्याबरोबर मोठी झाले, हे तर सगळे माझ्या बरोबर होते, मी यांच्याबरोबरच वाढलेली आहे असं म्हणून आपली जी खरी प्रभूतली वाढ आहे ना ती होत नसते. Are you understanding? समजतं का? You need to spend time with God then. तर तसं उगीच बोलत बसू नका. तर मग काय करा? देवाबरोबर वेळ घालवा. You need to spend time in fellowship with God. देवाशी बोलचाल करा. देवाशी तो टॉपिक तो इश्यू ती चर्चा देवाशी करा And have divine connection from God. आणि देवाकडनं दैवी नाती बांधून घ्या. You know, my old time friends just come from somewhere and they meet me. कधी कधी माझे जे जुने मित्र आहेत ना ते असेच कधीतरी मला येऊन भेटतात. क्या पीटर कैसा है? अरे पीटर कैसा है? अरे अपन साथ में बड़े थे, साथ में याद है खाए, ना साथ में- अपन सब कैसा साथ में बड़े हो गए. See, all that is fine. ठीक है, See, but after I came to Christ, ठीक है, मैं किधर नहीं बोल रहा, पण मी येशूकडे आल्यावर I have grown. मी वाढलोय. I have grown. मी वाढलोय. I cannot grow any more with them now. त्यांच्या बरोबर आता मी वाढू नाही शकत. Amen. I cannot grow with them now. आता मी त्यांच्या बरोबर वाढू नाही In शकत. fact, there's a lot of gap between them and me now. उलट आता Since I believe.
उलट आता त्यांच्यात आणि माझ्यात खूप मोठी दरी पडली, दरी. Praise God. हालेलुया. That was the mistake of Rehoboam. रहोबामने ही चूक केली. He thought that the best friends for him are the friends with whom he grew. रहोबामला असं वाटलं, माझे सगळ्यात जिगरी दोस्त म्हणजे ज्यांच्या बरोबर मी वाढलो तेच माझे यार. You know, when I came to Christ, जेव्हा मी येशूकडे आलो, I had a group of people with me. काही लोक माझ्या बरोबर होते. They all grew up together सगळे एकत्र वाढले in the world जगात. and they believed in Jesus. येशूवरही त्यांनी विश्वास ठेवला And they started again growing up together. आणि मग एकत्रच वाढ सुरू झाली. When you grow up together, even after knowing Christ, you are forgetting the call that God has given you individually. कसं होतं, ख्रिस्ताकडे आल्यानंतर सुद्धा ना, समजा सगळेच आपण आता ख्रिस्ताकडे आलोय आणि आपण सगळे एकत्र वाढतोय आणि तेच आपण जर म्हणत बसलो की आम्ही एकत्र वाढतोय, तर त्यात काय होतं, प्रभूंनी जर आपल्याला काही पाचारण दिलेलं असेल तर ते आपल्याला कधी उमगतच नाही, ते आपल्याला कधी कळतच नाही आणि आपली त्या पद्धतीनं वाढ कधी होत नाही. Amen. We think, oh, they are friends now. We are all believers now. म्हणजे सगळं मित्रांमध्येच आपलं असतं नेहमी की नाही ते माझे मित्र आहेत, नाही ते माझे मित्र आहेत, नाही आमचं उठणं बसणं एकत्र but आहे. one of you may be called to be a singer, the other would have been called to be a preacher. पण असं नाही, मैत्रीच्या जागी असते राजा. त्याच्यामध्ये एखाद्याला गायला बोलवलं असेल, तर एखाद्याला वाजवायला बोलवलं असेल, तर एखाद्याला पाळक म्हणून बोलवलं असेल, हु नो. And then there is bound to be a division by default. आणि मग त्यामुळे काय होणार, विभाजन तिथं त्या ग्रुपमध्ये होणार. And some people will not understand you. आणि काही लोक त्यात मग तुम्हाला समजून घेणार नाहीत. They will say, काही लोक म्हणतील, काय रे एकत्र आपण वाढलो, आता तू एकदम आता काय वेगळं असं देखा करतो." एक साथ बड़े हो गए, आजकल मेरी तरफ तेरा ध्यान नहीं है. See, but you cannot help it. अरे पण करू क्या, You cannot help it. तुम्ही काय करू नाही You're शकत. not doing it deliberately. तुम्ही काय मुद्दामून करताय का. But see, God has separated you for Huh? His work. As God has separated him for His work, He has not realized it. देवाने विशिष्ट कामासाठी तुला वेगळं बोलवलेलं आहे, तर देवाने विशिष्ट कामासाठी त्याला वेगळं बोलवलेलं आहे. ते त्याला कळत नाहीये, जे मला कळलेलं आहे. आणि मग असं सगळे वादीवाद की नाही बघा आमच्याकडे अलीकडे तुमचं लक्षच नाही आणि हेच नाही आणि तेच नाही आणि Are तेच. you understanding, people? समजतं का. तर वाढ अशी एकत्र होत नसते. इंडिव्हिज्युअली देवाशी नातं बांधलं तर प्रत्येकाची वाढ होते. आम्ही मित्र आहोत, आमचा ग्रुप आहे, ग्रुपिझम मध्ये वाढ होत नाही. So Paul says, तर पॉल म्हणतो, keep this in mind. हे डोक्यात ठेवा. We all have to stand before the judgment seat of Christ. हे नक्की नेहमी डोक्यात ठेवा की तुला तसं मला आणि मला तसं तुलाही ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर तुला आवडो न आवडो एक दिवशी उभं तर राहायला लागणारच आहे. See, it's the faithfulness of that call. तर ते जे काही पाचारण देवबापांनी आपल्याला दिलेलं आहे, कुठलंही पाचारण, त्यात आपण किती विश्वासू आहोत, किती इमानदार आहोत, त्याच्यावर सगळा खेळ आहे. Sometimes people don't want to work. कधी कधी काही लोकांना कामच करायची इच्छा But you नसते. don't be put off because somebody is not doing his work. पण काही लोक काम करत नाहीत म्हणून तुम्ही मूड ऑफ करून घेऊ नका ना. Why? वो नहीं करता मैं भी नहीं करेगा, क्यों. See, he has to stand before Christ. We have to stand before Christ. त्याला ख्रिस्तासमोर उभं राहायचंय, तुलाही उभं राहायचंय. तो करत नाही म्हणून मी करायचं नाही, हा सबशेल मूर्खपणा आहे. And sometimes आणि कधी कधी we feel, oh, nobody encourages me, pastor. आपल्याला असं वाटतं नेहमी की पास्टर कोणीच मला कधी एनकरेज करत नाही. किती मी करतो, मी किती करतो, कोणीच मला बघत नाही, कोणी किती काय करतो, कुणाचं माझ्याकडे लक्ष नाही एक माहितीये लड्डू का? देत नाही, एक पेढा देत कोणी नाही, काही देत नाही, कोणी शब्दाने विचारत नाही. हो पास्टर, See, there was this woman of God, देवाची एक सेविका होती. and she used to preach the gospel. ती सेविका सगळीकडे सुवार्ता She used to teach. सुवार्ता सांगायची, शिक्षण द्यायची वचनातलं. So on that one Sunday, she was preparing a message on the PC. एका रविवारी ही देवाची सेविका आपल्या पीसीवर संदेश तयार करत होती. And she could not focus on the message. तिचं लक्षच लागेना संदेश. That time she couldn't, focus. What message should I give now तिची today? एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन लागतं ना संदेश तयार करताना, तेच तिचं लागेना आणि तिला समजेना की आता मी काय संदेश तयार करू. And time was running out. She had to rush for the meeting. वेळ निघून चालली होती, सभेची वेळ जवळ येत होती, मीटिंगला लगेच जायचं होतं. And there was a box in front of her. तिच्या समोर एक बॉक्स होता. And in that box, there were many letters she received from those people. त्या बॉक्स मध्ये अनेक पत्र लोकांकडनं आलेली होती.
And a husband had actually dumped it there before her. तिच्या नवऱ्यानं ती सगळी पत्र त्या बॉक्समध्ये ठेवून तिच्या समोर तशी ठेवलेली. Actually, the husband was trying to clear up his desk where the junk of his wife was there. So he was आणि- clearing it up actually. खरं म्हटलं तर नवरा काय करत होता, नवऱ्याचं पण तेथे बाजूला काही स्वतःचं टेबल होतं पीसीचं, तर तिचा नवरा स्वतःचं टेबल साफ करत असताना त्याला त्याच्या टेबलवरती हा सगळा चिठ्ठ्यांचा बॉक्स सापडला. तर त्यांनी स्वतःच्या टेबलची आवर करताना तिच्या या आलेल्या चिठ्ठ्यांचा जो बॉक्स होता तो तिच्या टेबल समोर ठेवला. Sometimes the wives, pick up all the things and sometimes they dump it on your table also. कधी कधी Their things also. आमच्या घरातही होतं बरं का असं कधी She कधी. dumps all the things on my table. When she's fed up of the things, everything will be found on my table. जेव्हा मला असं वाटतं की अभी बहुत हो गया, घर में से निकालना चाहिए, मी पास्टर के टेबल पे रख दो. म्हणजे त्यांनी सॉर्ट आउट करा आणि काढून टाकायचे, नको ते काढा. And then I start cleaning up my desk, and if I find it is hers, then I put it back on her desk. मग पास्टर स्वतःचं टेबल साफ करताना माझं जर तिथं काही सापडलं, देव न करोत, असं घेऊन येते राहा देखले. And so, as it is, she was late for the meeting, तर एक तर या सेविकेला मीटिंगला जायला उशीर झाला होता. and she couldn't think upon the message. तिला मेसेज काय, संदेश काय, त्याच्यावरती काय देऊ, काय लिहू, काय कळेना. And this big thing of all the letters, it's now lying before her. आणि त्यात आता हा सगळा चिठ्ठ्यांचा बॉक्स नवऱ्याने समोर आणून ठेवला. And suddenly she felt in her heart, अचानक तिला हृदयात असं वाटलं, am I making any difference in anybody's life? मी कुणाच्या जीवनात काही फरक आणतीये की नाही. Because I'm not getting many letters from the people. म्हणजे Their मी जे काही कार्य करत आहे, मी जे काही देवाची सेवा लोकांमध्ये करत आहे, त्यातून लोकांच्या जीवनात काही फरक पडतोय का नाही पडत आहे. कारण की काही फारशी पत्र, फारशा चिठ्ठ्या येत नाहीयेत मला. See, she felt like quitting even ministry itself. आणि तिला मग असं वाटलं की जाऊ दे, मी आता सेवा करणारच नाही, मी मीटिंग घेणारच नाही. So then her eyes fell on those few letters. आणि मग तो जो चिठ्ठ्यांचा डबा होता आणि त्याच्या चिठ्ठ्या होत्या थोड्या, त्यावर तिची नजर गेली. So she said, I'll just read it. तर ती म्हटली, एक चिठ्ठी काढून, एक पत्र काढून She वाचूया. started reading one by one. एक एक पत्र डब्यातनं काढून तिने वाचायला सुरुवात केली. And then some articles read, thank you for all the messages that you have given. Thank you for the inspired messages. I was blessed. I was delivered and so on. आणि मग काही पत्रांमध्ये लिहिलेलं होतं की तुमच्या सुंदर संदेशामुळे माझं जीवन बदललं, मला सुटका मिळाली, तुम्ही फार एनकरेजिंग संदेश सांगता, सिस्टर तुम्हाला धन्यवाद वगैरे वगैरे. And so she placed all those letters in that box. तिनं ती सगळी पत्र त्या बॉक्समध्ये ठेवली परत. And so each letter was little bit encouraging her. आणि प्रत्येक पत्रातनं तिला स्वतःला थोडंसं असं धीर आणि प्रोत्साहन आणि एनकरेजमेंट And she मिळाली. said, no, I will not quit now. I आणि will मग ती म्हटली, continue नाही, working for मी God. नाही मीटिंग घेणं बंद करणार, मी नाही सोडणार. Because people have encouraged me. कारण की लोकांनी मिळून मला इतकं प्रोत्साहन दिलेलं आहे, तर मी काही देवाची सेवा सोडणार नाही. But the last letter really awakened her spirit. पण शेवटचं एक पत्र जे तिने वाचलं, त्यातून तर तिचा आत्मा एकदम असा जागा झाल्यासारखा झाला. That person wrote, एक व्यक्ती होता, त्या व्यक्तीनं तिला असं लिहिलं, I know at times you do get discouraged, मला माहितीये सिस्टर, कधी कधी तुम्ही सुद्धा नाराज होता. but remember what God reminds us in Galatians 6, 9 and 10. पण गलती 6, 9 आणि 10 मध्ये देव आपल्याला काय स्मरण करून देतो हे लक्षात ठेवा. Let us not become weary in doing good, for at the proper time we will reap a harvest if we do not give up. Therefore, as we have opportunity, let us do good to all people, Hallelujah. especially to those who belong to the family of God. गलती 6, 9 आणि 10, तर तिथं काय लिहिलेलं आहे, तर आपण बरे करण्यात थकू नये, का आपण न थकलो तर योग्य वेळी पिकाची कापणी करू. तर मग जसा आपल्याला प्रसंग आहे तसे आपण सर्वांचे आणि विशेष करून विश्वासाच्या घराण्यातल्या लोकांचे आपण बरे करावे, असं त्या व्यक्तीनं या सेविकेला पत्रात लिहिलं. That verse opened her eyes आणि या वचनातून तर तिचे जणू डोळे उघडले. because she had taken her eyes off the Lord. कारण तिनं काय केलं होतं, प्रभूवरून आपली नजर काढली होती. See, the work that she was doing was for the Lord. जे काम, जी सेवा ती करत होती, प्रभूसाठी करत होती. See, it was not what she was doing, but it was, she was doing it for God. ती देवासाठी करत होती ना, स्वतःसाठी थोडंच करत It होती. was not about her, it was about Him. हे जे काही आहे ते तिच्या स्वतःविषयीनं काहीच नव्हतं, सगळं देवाविषयीनच होतं. Then, मग why do you feel discouraged? का देवाची सेवा करताना नाराज होता? Why do you need encouragement from the people? कशाला लोकांकडून सारखी सारखी If एनकरेजमेंट you हवी? are doing it for God, then God will encourage you. जर तुम्ही देवाचं काम करताय, देवाची सेवा करताय, तर देव तुम्हाला एनकरेजमेंट देईल ना. Isn't it?
है ना? Why should we wait for कशाला? men to encourage us when we are working for God? कशाला आपण लोकांची वाट बघायची की मी देवाचं काम करत असताना सारखं लोकांनी येऊन मला एनकरेज केलं पाहिजे, अशी वाट कशाला बघायची? In fact, people will say, why I should encourage you? You're not working for me, you're working for God. उलट पक्षी लोक येऊन काय म्हणतील माहितीये का? लोक म्हणतील मी कशाला तुला येऊन एनकरेजमेंट देऊ, तू माझी सेवा थोडी करत आहे, तू देवाची सेवा करतोय. See? Why was she doing what she was doing? ती जे काही करत होती, का करत होती ही सेविका? Was she doing it for the letters? ती काही त्या पत्रांसाठी करत होती का? Was she doing for some appreciation? ती काही कोणाकडून मला शाबासकी मिळावी आणि लोकांनी माझं कौतुक करावं म्हणून सेवा करत होती का? Was she doing it for the praises of the people? ती काय लोकांकडनं मला स्तुती मिळावी, फुलं मिळावी, हार मिळावे म्हणून करत होती का? Was she doing to receive the admiration from the people? का ती लोकांकडनं माझं कौतुक व्हावं, लोकांनी मला मान द्यावा म्हणून सेवा करत होती का? See, do I need praises of others to feel encouraged? मला एनकरेजमेंट मिळण्यासाठी मला दुसऱ्यांच्या तोंडात सारखं माझं कौतुक असायला हवं का? Why wasn't it enough for her to know that one day Jesus himself would say, well done, my good and faithful servant? का त्या सेविकेसाठी येशूनं स्वतः हे लिहिलेलं वचन पुरेशी एनकरेजमेंट नाहीये का? जिथं येशू म्हणालाय की शेवटच्या दिवशी मी तुला ये माझ्या शाबास माझ्या भल्या आणि विश्वासू दासा, असं येशू जर एनकरेजमेंट देत आहे तर तेवढी पुरेशी नाही का? हे त्या सेविकेनं का समजून घेतलं नाही? See, now what she did? तिने काय केलं? She took one card, तिनं एक one card, कार्ड घेतलं, empty card. रिकाम. And what did she write? त्या कार्डात तिने काय लिहिलं? It's not about me, it's about him. त्या कार्डात तिने असं लिहिलं, माझ्या विषयीनं हे जे चाललंय ते काहीच नाहीये, सगळं जे चाललंय ते त्याच्या विषयीनं आहे. And I will get encouragement from him on the last day. तर त्याच्या विषयीनच सगळं चाललंय ना, मी त्याचीच सेवा करत आहे ना, तर तोच मला शेवटच्या दिवशी एनकरेजमेंट, स्तुती, कौतुक, मानपत्र, सन्मानपत्र सगळं देईल. See? And she wrote, well done, thy good and faithful servant, enter into the joy of the Lord. आणि तिनं लिहिलं की तुझा भला आणि विश्वासू दास मी, ये प्रभूच्या विसाव्यामध्ये प्रवेश कर. See, and in that, on that encouragement box, she wrote with a sketch pen, encouragement box, kept all the letters, and underneath it, she put this last verse. आणि तिनं त्या डब्यावरती एनकरेजमेंट बॉक्स असं लिहून टाकलं आणि सगळ्या खाली हे शेवटचं तिने लिहून ठेवलं. And she said, ती म्हणाली next time, पुढच्या वेळेला even if my box is empty, जरी माझा हा डब्बा चिठ्ठ्यांचा पत्रांचा रिकामा असला, this last card, I have pasted it underneath my box, and I will read it every time, even if I don't get any encouragement from anybody. कळलं का तुम्हाला तिने काय केलं? तो जो डबा होता त्या डब्यावरती खाली तळाला तिनं हे स्वतः जे लिहिलेलं कार्ड होतं ते कार्ड चिकटवून टाकलं आणि ती म्हणली, आता या चिठ्ठ्यांच्या डब्यामध्ये जरी ह्याच्या पुढे परत कधी एकही चिठ्ठी किंवा पत्र मला लोकांकडनं कौतुकाचं एनकरेजमेंटचं आलं नाही तरी चालेल, कारण दरवेळेला जेव्हा मी डबा उघडीन आतमध्ये ते कार्ड चिकटवलेलं आहे ज्याच्यावरती वाचून मला एनकरेजमेंट मिळत आहे. Praise God. One encouragement that God gives, and it is a sure encouragement, because out of those letter boxes, you don't know how many really wrote it from their heart. आणि नक्कीच ते जे कार्ड तिनं खाली बुडाला लावलंय ती एनकरेजमेंट म्हणजे सगळ्यात खरी आणि सगळ्यात चांगली एनकरेजमेंट. कारण की लोक जेव्हा पत्र लिहितात तेव्हा ते लिहिताना माहित नाही किती खरं मनापासून लिहितायत. Who knows? See, but I know they पण must be मला writing माहिती it with their whole आहे heart. की लिहिताना खऱ्या मनानेच But अंतःकरणानेच लिहित whether असतील. they write it or not, you should not bank upon the encouragements of the people. पण माझा म्हणायचा हेतू काय आहे की लोकांनी ते लिहिलं नाही लिहिलं, लोकांनी येऊन आपल्याला चार शब्द एनकरेजमेंटचे बोलले नाही बोलले तरी सुद्धा आपण असं डिस्करेज होऊन कधी बसायचं नाही. प्रभूची सेवा करतो ना, तो प्रभू आपल्याला एनकरेजमेंट देत आहे, ती घ्यायची आणि पुढे सेवा करत राहायचं. Praise God. Hallelujah. You see some of the Christian nurses in the hospitals, हॉस्पिटलमध्ये काही ज्या ख्रिश्चन नर्स आहेत त्या बघा, they help all the patients. They sometimes, just because they are a Christian, they go the second mile and help the patients. फक्त त्या ख्रिश्चन आहेत म्हणून कधी कधी सेकंड माईल, दुसरं माईल चालून आलेल्या सगळ्या पेशंटना त्या नर्स मदत करतात. And see, sometimes when the patient
after going, before going home, they say, thank you very much for all that you did for us, because really God's love is in your heart. आणि कधी कधी एखादा पेशंट बरा झाला की मग घरी जायच्या आधी म्हणतो की खूप धन्यवाद नर्स, तुम्ही खरोखर खूप आम्हाला मदत केली आणि देवाच्या प्रेमानं तुम्ही आम्हाला सगळं The सहाय्य nurse केलं. feels so good. नर्सला खूप बरं वाटतं, Yes, चांगलं all वाटतं. those notes and all that salutations and all those blessings and all those good words really makes one feel good. अर्थातच कोणी जर असे दोन शब्द चांगले आपल्याला येऊन आपल्या विषयीनं सांगितले की सिस्टर तुम्ही खूप चांगली मदत केली आम्हाला, तुम्ही चांगले आहात सिस्टर, अर्थातच बरं वाटतं, चांगलं वाटतं. But never lose sight of serving God even without encouragement. पण मी काय म्हणतो, देव न करो कुणीच आपल्याला कधी येऊन असं काही चांगलं सांगितलं नाही, नाही तर नाही. देवाने जी एनकरेजमेंट दिली ना ती घ्यायची आणि काम पुढे सुरू ठेवायचं. Because if somebody does not encourage you or say thank you to you, you will be disappointed. कारण की जर एखाद्यानं तुम्हाला येऊन धन्यवाद दिले नाही आणि तुमचं कौतुक केलं नाही तर तुम्ही तर एकदमच नाराज होऊन बसाल. Praise God. See, it is nice to be appreciated. हा, कौतुक करणं, ते कौतुक घेणं हा सगळा प्रकार चांगला आहे, मी ते करू नका असं But शिकवत never नाही. lose sight of serving God without anything. पण तरीही कधी कोणी आपलं कौतुक केलं नाही केलं तरी सुद्धा देवाची सेवा जी आपण हातात घेतली ना ती या सगळ्या कारणांमुळे कधी सोडायची नाही. That's why Mother Teresa, she told rightly, आणि म्हणून मदर त्रिजा अगदी योग्य बोलल्या. God doesn't call us to be successful, but God calls us to be faithful. देवबाप आपल्याला यशस्वी होण्यासाठी बोलवत नाहीये, देवबाप आपल्याला इमानदार रहा असं बोलवत आहे. Praise God. Hallelujah. Let this be an encouragement to you. हे ऐकून आज एक तुम्ही सगळ्यांनी एनकरेजमेंट म्हणजे प्रोत्साहन घ्या. Because here in this land where we are living, very few people will really say thank you to you. कारण की And जिथं especially you are a Christian worker, forget about it. इथं जिथं आपण राहत आहोत, ज्या परिसरात आपण राहतो, ज्या राज्यात, ज्या शहरात, ज्या गावात आपण राहतो, तिथं फार कमी लोक धन्यवाद आणि थँक्यू हे शब्द वापरतात. आणि म्हणून तुम्ही एनकरेजमेंट या माझ्या या संदेशातनच आज घेऊन टाका. हालेलुया. See, many are doing many things under the sun, बरेच लोक सूर्याखाली बरंच काही and they करतात have no energy आणि शक्तीच नाही त्यांच्यात, or sufficient energy to do God's work. पुरेशी शक्तीच नाही त्यांना देवाचं काम करायला. Because they put in so much energy in the world that there is very little energy to do anything for God. कारण जगातलं काम करताना इतकी शक्ती ते लोक खरचतात ना की शेवटी देवाचं काही कार्य करायची वेळ आली की बाबा फुस, त्याच्या शक्तीच नाही. काय तुम्हाला माहित नाही, मी एवढं दमलो काम करून करून, आता तुम्ही म्हणता चर्चला चला, कसं होऊ शकतं? कैसा आएगा मैं दिन भर कौन See? बोला इतना काम करने को. See, they forget eternity. सनातन जीवनच विसरून जातात. They forget that they have to appear before Christ. अरे ख्रिस्ता समोर उभं राहायचं आहे, सगळं ऑल टुगेदर सब कुछ भूल गया क्या. See, not only to be judged for what they have not done, but also to be judged for what they have done. त्यांनी जे नाही केलेलं त्याविषयी ना ते न्याय होणारच आहे, पण जे केलेलं आहे त्याचाही न्याय होणार आहे. Because जे केलेले ते देवाचे विरुद्ध होते. हालेलुया. आमेन. Because it was not in the perfect will of God. कारण की जे केलं ते देवाच्या परिपूर्ण इच्छेत केलं नाही, सगळं दुनियेसाठीच केलं आणि देवासाठी करायची वेळ आली तर दम लागला, मग कंटाळा आला आणि मग कसं तरीच वाटायला लागलं म्हणून देवासाठी केलंच नाही. I love my God with all of my heart. मी पूर्ण हृदयाने माझ्या देवावर प्रेम करतो. Nobody can point a finger at me that way. कोणी अशा रीतीने माझ्याकडे बोट नाही दाखवू शकत की पास्टर पीटर आजकल प्रभु पे प्यार नहीं करते, थोड़ा उनका प्यार प्रभु पर से हट गया ऐसा मुझे लग रहा. असं खोरी माझ्या अख्ख्या आयुष्यात म्हणू नाही See, शकणार. whether कारण anybody मी- says or not, but still, God is the best judge. isn't मी it? येशूच्या प्रेमात पडलेलो आहे. मी प्रेम दिवाना. हे वीरेंद्र का एक गाना आहे ना, प्रेम दिवाना, येशू का प्रेम दिवाना. हालेलुया. Praise God. Amen. Amen. Never allow your loved ones, your friends, your relatives, or anyone in this life to rob you of your crown. कधीही आपल्या आयुष्यामध्ये आपले जे कोणी नातेवाईक आहेत, गणगोत आहे, आपला संसार आहे, आपले स्वकीय आहे, आपले लांबचे जवळचे आहेत, कुणामुळे सुद्धा आपल्याला जो मुकुट देवाने दिलाय ना तो गंभू नका. No, नका. don't. नाही. Amen. हालेलुया. They will not say on the last day, तुम्ही एवढं केलं माझ्यासाठी, माझं मुकुट तुम्ही घ्या. Nobody will say it on the last day. शेवटच्या दिवशी असं कोणी म्हणणार नाहीये, सिस्टर आपने इतना किया, जयश्री सिस्टर आप बड़ी अच्छी थी, ले लो मेरा मुकुट आप डाल दो. No, no, no. ऐसा कोई बोलने वाला नहीं. Nobody. बोल सकता ही नहीं.
परवडणारच नाही कोणाला असं बोलणं तिथे. हालेलुया. because it's an eternal crown. आणि तो सनातन मुकुट आहे. Revelation 3:11 says, प्रगटी 3:11. behold, I come quickly. Hold that fast which thou hast, Hallelujah. that no man take thy crown. प्रगटीकरण 3:11. मी लवकर येतो, कोणी तुझा मुकुट घेऊ नये, म्हणून जे तुझे आहे ते घट्ट धरून राहा. घट्ट धरून राहा. Never leave it, सोडू नको राजा, even for a moment. एक क्षण सुद्धा. You know, the small children, लहान मुलं, you give them some toy, लहान मुलांना तुम्ही काही खेळणं बिळणं द्या, finish, try extracting from the child's hand, it's very difficult. आणि त्या लेकराच्या हातातनं ते खेळणं काढायचा प्रयत्न कधी करा, इतकं घट्ट She will धरून- bring the whole house down. अख्खं घर खाली आणलेलं ते लेकरू पण ते खेळणं सोडणार नाही. No, she will not let go that. असं घट्ट धरून राहील. Amen. In the same way, तसंच the crown that God is giving you, जो मुकुट देव तुम्हाला देतोय, hold it to your bosom. घट्ट असा उराशी धरून. Amen. Hold मैं it नहीं to your देगा. bosom. असं नहीं. मैं नहीं देगा. मेरा मुकुट है, मैं नहीं Praise देगा. God. हालेलुया. We are all accountable to God on a one-to-one basis at the day of judgment. सगळ्यांना त्या न्यायाच्या दिवशी एक एक करून देवासमोर न्याय द्यायचा आहे. We will all have to give an account for our lives on this earth. सर्वांना या जीवनात, या आयुष्यात आपण काय केलं त्या सगळ्याचा हिशोब देवाला त्या शेवटच्या दिवशी द्यायचा आहे. About 15 years back, 15 वर्षांपूर्वी मला वाटतं God opened my eyes देवानी माझे डोळे उघडले to show me the judgment, the white throne judgment. आणि देवानी मला पांढऱ्या सिंहासनाचा न्याय दाखवला. A few things that I had shared with you, काही गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितल्या ना, it was so terrible इतका भयानक that I almost became sick. की मी जवळ ते सगळं बघून आजारी पडलो. तेव्हा I was trembling. घाम फुटला मला, असं थरथर कापायला लागलो मी. You know, there are many things he showed, but a few things I will tell you now. बऱ्याच गोष्टी तेव्हा 15 वर्षापूर्वी देवबाप्पांनी मला पांढऱ्या सिंहासनाविषयीनं, त्या पांढऱ्या न्यायासनाविषयीनं दाखवल्या, ज्यातल्या थोड्या मी तुम्हाला आज सांगतो. I was standing there, मी उभा होतो तिथे somewhere in Bombay Chowpatty or somewhere that side. मुंबईच्या चौपाटीला का कुठेतरी. And there was the sea right before me. माझ्या समोर समुद्र होता. And suddenly, अचानक the whole earth was shaken. पूर्ण पृथ्वी अशी गदा हलायला लागली. And the water rose. पाणी वाढलं. And I could see the water rising in the sea like that. आणि मला समुद्रातलं पाणी वाढताना दिसत होतं. Just imagine at the shore you are standing, you can see the sea before you. कल्पना करा, किनारी आपण उभे आहोत आणि समुद्र समोर दिसतोय And the sea rising like that आणि before त्या you. समुद्रातल्या पाण्याची लेवल अशी वाढतीये, ती दिसतीये. And then it comes on the people. असं झप करून ते पाणी लोकांवर येत आहे. It was such a terrible, it was night time. इतकं भयानक, रात्रीची वेळ होती. And then I was in that spirit taken up to another place. आत्म्यात मला अजून एका जागी त्यांनी नेलं. And then the people were screaming and running towards me. लोक ओरडून माझ्याकडे धावत होते. And they were saying the water is coming, it's been lifted up some 100 feet high, something like that. आणि म्हणत होते की पाणी वर चढलेलं आहे, पाणी खूप वर And चढलंय. I 100 could see फुटांचं. that water coming towards us. आणि मला दिसत होतं की ते पाणी आपल्या दिशेने येत आहे. And I could see my wife standing next to me. आणि मी बघतो की जयश्री माझ्या बाजूला शेजारीच उभी आहे. And we were in an uplifted stone, on a stone we were placed. आम्ही एका दगडावर, एका खडकावर आम्हाला दोघांना ठेवलंय. And the water was not coming close to us. आणि पाणी आमच्या जवळ येत नाही. But I could see people just getting drowned in पण that मला water. दिसतंय की त्या पाण्याच्या लोंढ्यात लोकांचा नाश, लेफ्ट अँड राईट लोकांचा नाश होत आहे. And when I awoke from it, आणि जेव्हा मी त्यातनं जागा झालो, I was perspiring. मी घामानं भिजलो होतो चिंब. And the Holy Spirit said, पवित्र आत्मा बोलला, this is the glimpse I'm giving you of what is going to happen. तुला एक झलक दाखवली पीटर, जे होणार आहे त्याची झलक. I'm giving you a glimpse. एक झलक तुला दाखवली पीटर. Praise God. See, देवाला there are धन्यवाद. certain things which He puts in us that will inspire us to serve Him more and more. अशा काही गोष्टी देवबाप आपल्याला प्रगट करतो की ज्या बघूनच आपल्याला इतकं प्रोत्साहन मिळतं ना देवाची सेवा करायला, की असं वाटतं सगळं घेऊन टाका पण मी देवाला सोडणार नाही. Praise God. That's why somebody was saying the earth is tilted 23.5 degrees because of Noah's flood. आणि म्हणून कोणीतरी म्हटलंय की नोहाच्या काळी जो पूर आला त्या पुरामुळे 23 डिग्रीनं पृथ्वी अशी कलंडली आहे. Paul says पॉल म्हणतो in 1 Corinthians 3:13, 1 करिंथ 3:13, fire will reveal what kind of a work each builder has done. The fire will show if a person's work has any
value or not. 1 करिंथ 3:13 तर प्रत्येकाचे काम उघड केले जाईल, कारण तो दिवस ते उघड करील, कारण ते अग्नीकडून प्रकट केले जाईल आणि प्रत्येकाचे काम कसे आहे याची परीक्षा अग्नी करेल. So it's obvious that there is going to be a day of inspection. आणि म्हणून हे सांगायलाच नको की आपण जे काही केलेलं आहे ते तपासायचा एक दिवस You know, येणार. in the company you have an inspector who inspects things that have been कंपनीमध्ये done. इन्स्पेक्टर येतात ना कंपनीमध्ये इन्स्पेक्ट करायला की तुम्ही जे केलेलं काम आहे ते कसं केलंय. So if you use cheap material or inferior material, time will tell. आणि तुम्ही म्हणूनच जर स्वस्त माल वापरला आणि असा माल वापरला की ज्याच्यासाठी काही किंमतच मोजावी लागलेली नाहीये, तर येणाऱ्या काळात ते सगळं उघड होईल. Because the inspection of God shall be thorough and rigorous as well. कारण देवाची जी तपासणी होणार आहे ती अगदी व्यवस्थित पुरेपूर देवबाप तपासणार आहे की आपण जे काम केलं ते कसं केलंय. Amen. None Amen. of us can get by just like that with the thing. आपल्यातला कोणीही असं काहीही बोलून तिथून निसटून जाऊ शकत नाही. We cannot excuse our personal actions and decisions by blaming our spouses or our children or our family or relatives or friends or our enemies. आणि तिथे आपण असं म्हणून चालणार नाही की नाही माझा नवरा बरोबर नव्हता, माझी बायको बरोबर नव्हती, माझ्या मुलांनी मला साथ दिली नाही, माझे नातेवाईक खराब निघाले, चर्चमधले लोक बरोबर नव्हते, माझे मित्रच खराब निघाले आणि मग त्यांच्यामुळे मला ते जमलं नाही आणि मी करू शकलो नाही, असं तिथं देवबापाला सांगून जमणार नाहीये. Because God has given us graces, God has given us gifts, God has given us strength, His presence is with us. कारण देवाने आपल्याला सगळं दिलंय. देवाची उपस्थिती आपल्या बरोबर आहे, देवाची कृपा आपल्या बरोबर आहे, देवाने आपल्याला दया दिलेली आहे, देवाने आपल्याला शक्ती दिलेली आहे, सगळं दिलंय देवाने आपल्याला. So no excuses can stand. मग on that अशी last कारण day. म्हणून अशी शेवटच्या दिवशी कारण सांगून चालणार नाहीये की मला ह्यांनी साथ नाही दिली, हे लोकच बरोबर नव्हते, माझं तो बरोबर नव्हता, ती बरोबर नव्हती, असं म्हणून कारण लावून तिथं चालणार नाही. No doubt society and environment and friends and family may divert our minds. अर्थातच यामध्ये शंका नाही की समाज, सोसायटी, आपले मित्रमैत्रिणी, आपले नातेवाईक, आपले स्वकीय, हे सगळे कधी ना कधी आपलं मन फिरवायचा प्रयत्न करतील. That you should live a temporary life. की सोड आता हे सगळं, हो गया उतना बहुत हो गया, केलं तेवढं खूप केलं, आता तू तुझं जीवन बघ, आता खूप झालं, आता नको करू पुढे. So it may seem to be little hard on you to serve God. तर मग तेव्हा थोडस तुम्हाला अवघड वाटणार देवाची सेवा करायला. But then God's graces are there for you. पण मग देवाची कृपा आहे ना त्या वेळेसाठी You can आपल्याला. run through a troop by God. देवामुळे, देवाच्या त्या शक्तीमुळे, कृपेमुळे आपण सैन्यातनं पळून जाऊ You can शकतो. leap over a wall by God. आपण भिंतीवरनं उडी मारून जाऊ शकतो देवाच्या You शक्तीमुळे. can tear the jaws of a lion and a bear by God. आपण देवाच्या शक्तीमुळे, देवाच्या कृपेमुळे एखादा सिंह, एखादा अस्वल, त्याचा जबडा आपण फाडू His शकतो. grace is sufficient for us. एवढी त्याची कृपा आपल्यासाठी पुरेशी आहे, His strength is provided for us. त्याची शक्ती त्याने आपल्याला पुरवलेली आहे. So no excuse will be able to rescue us on that judgment day. आणि म्हणून अशी सगळी कारणं लावून की आपण त्या न्यायाच्या दिवसातनं पळून जाऊ शकणार नाही. And none of our excuses are going to be accepted by God or melt the heart of Jesus. आणि आपलं एकही असं जे काही कारण असेल ना, ते कारण ऐकून येशूचं किंवा देवबापाचं हृदय तिथं त्या शेवटच्या दिवशी वितळणार नाहीये. Now, I'm not putting a dread in you. We are all believers. We are children of God. मी काही तुम्हाला दहशत घालायला हा संदेश घेतलेला नाहीये, मी भीती घालायला हा संदेश नाही घेतला लोकांच्या मनात, पण आपण सगळे देवाची मुलं आहोत. So see, we cannot, in fact, just because we are Christians, we will not even ask, put any excuse before God. आपण फक्त ख्रिस्ती आहोत म्हणून आपण देवासमोर कुठलं कारण दाखवणार, सांगणारही नाही. In fact, we will say, yes, Lord. आणि उलट पक्षी आपण म्हणू की हो देवबापा, I made a mistake, मी Lord. चूक केली प्रभू, See, and whatever you give, I accept it. आणि तू जे काही मला देशील ते मी स्वीकारतो देवबापा, माझ्याकडनं ही अशी चूक झालेली आहे. But sometimes we do make excuses even before God. पण कधी कधी आपण देवाला सुद्धा कारण सांगतो की नाही माझी चूक नाहीये, त्यांनी असं केलं म्हणून मी असं केलं. Adam also tried to put the whole blame on his wife. आदामानी पण काय केलं, एदेनेच्या बागेत सगळा दोष हव्वेच्या
माथी घातला का नाही? And Eve also had a scapegoat. She put the whole blame on the serpent. आणि हवेनी पण बळीचा बकरा त्या सापाला धरला की नाही? But did it change the heart of God? त्यामुळे देवाचं हृदय बदललं का? Did it change the stand of God? त्यामुळे देवानं जी जागा घेतली होती ती बदलली का? Each one received their due judgment. तसं प्रत्येकाला जो न्याय योग्य होता तो मिळाला. For Adam, God said, आदामाला देव बोलला, by the sweat of your brow you shall earn your living. आता कपाळाचा घाम गाळून जीवन जग. To the woman he said, स्त्रीला देव म्हटला, with pain you shall have a child. प्रसूती वेदना भयंकर होणार आणि To मग the संतान. serpent he said, सापाला म्हटला, you will slide on your stomach and आता dust तू- you shall eat. पोटावर सरपटणार आणि धूळमाती खाणार. Though they put the blame on one another, it did not affect the heart of God. आणि जरी त्यांनी एकमेकांवरती दोष घातला तरी सुद्धा देवाचं हृदय त्यामुळे बदललं नाही, वितळलं नाही. Because God is a righteous God. कारण देव नीतिमान आहे. Amen. आमेन. Whatever he does is absolutely right. देव जे काही करतो ते अगदी अगदी तंतोतंत बरोबरच करतो. If you go to heaven, you properly belong to heaven. तुम्ही जर स्वर्गात गेला तर तुम्ही अगदी योग्य रीतीनं स्वर्गाच्या मालकीचे होता म्हणून गेलाय. If people go to hell, they go to hell because they properly belonged to hell. तसंच जर काही लोक नरकात गेले तर ते अगदी योग्यतेनं नरकाच्या मालकीचेच होते म्हणून ते नरकात गेलेले So आहेत. let us not do things in the name of religion, but in the name of the Lord, and you will not go astray. धर्माच्या नावाखाली काम करू नका. येशूच्या नावात जे कराल ते सगळं करा. Second point. दुसरा मुद्दा, The first was the day of appearing. पहिला मुद्दा होता त्याच्या समोर जाणे, तो जायचा दिवस. Second, 2, the day of his judging. त्यानं न्याय करणारा दिवस. Praise God. त्याचा न्यायाचा Now the दिवस. day of his judging. त्याच्या न्यायाचा दिवस. You know, there is a book of all of us. आपल्या सगळ्यांचं एक पुस्तक, एक वही आहे. If you read in Psalm 139:16, स्तोत्र 139:16 काढा. your eyes saw my substance being yet unformed, and in your book they all were written, the days fashioned for me, when as yet there were none of them. See, this is the purpose for every individual given by God. स्तोत्र संहिता 139:16 तुझ्या नेत्रांनी माझा पिंड पाहिला आणि माझ्या नेमलेल्या दिवसातला एकही नव्हता, तेव्हा ते सर्व तुझ्या पुस्तकात लिहिलेले होते. Praise the Lord. पुस्तक आहे, मी म्हंटल ना, वही आहे. प्रत्येकाची वही आहे, प्रत्येकाचं एक पुस्तक आहे, ते इथे लिहिलंय. प्रत्येकाचं तुझ्याकडे एक पुस्तक आहे. Amen. Amen. So in that book God writes for what is the purpose of this person living for 70 years or 80 years or 30 years. त्या पुस्तकामध्ये देव लिहितो की हा जो कोणी XYZ माणूस आहे तो जे काय आयुष्य जगणार आहे, 70 वर्ष 80 वर्ष, ते काय उद्देशानं कशासाठी जगणार आहे. Whether 30 years or 20 years only, का 30 वर्षच फक्त, का 20 वर्ष, or whatever graces that are given, whatever gifts are given, whatever talents are given. का जी काही कृपा दिलेली आहे, का जी काही कला दिलेली आहे, See what is expected from him, तर त्याच्यातनं काय त्याच्याकडनं देवाची अपेक्षा होती. and whether he had fulfilled that expectation of God which is written already before that person was born on this earth is going to be the basis on which judgment is going to be made by God. त्या अपेक्षेवरती हे सगळं अवलंबून असणार आहे. देवबापांनी अपेक्षा ठेवली आहे प्रत्येकावरती. त्या पुस्तकात त्याची नोंद केलेली आहे. माझ्या विषयीनं त्यांनी नोंद केलेली आहे. माझं जे काय आयुष्य असेल त्या आयुष्याप्रमाणे, की हिला या कला मी दिल्या आहेत, हिला मी याच्यासाठी उभं केलेलं आहे, तर ही तिच्या त्या जीवन प्रवासात कशा पद्धतीनं या सगळ्याचं काम करणार आहे ते सगळं देवानी तिथं नोंदलेलं आहे. आणि देवाची अपेक्षा आहे त्या बाबतीत माझ्याकडनं की जयश्रीनं हे जे काही मी तिच्यासाठी नेमलंय त्याची अपेक्षा पूर्ती जे काही जीवन मी जयश्रीला दिलंय त्यात करावी. Amen. And whether she has fallen short of that expectation, accordingly God is going to आणि judge. देवानी जी अपेक्षा बांधली आहे माझ्यावर, माझं तसं तुमचं, मी माझं नाव घेऊन बोलते म्हणजे तुम्हाला समजावं की देवानी जी काही अपेक्षा माझ्या विषयीनं बांधलेली आहे त्यात मी कुठे कुठे कमी पडले. Amen. Now who is going to judge? कोण न्याय करणार That's आहे very important. ते महत्वाचं आहे. Praise God. हालेलुया. See, because I might upset some people's theology or belief, but this is the truth. कारण की काही लोकांच्या ईश्वरी ज्ञानाला कदाचित मी ठेच पोचेल आणि वाईट वाटेल असं बोललो, असं कदाचित होईल,
पण मी सत्य बोलतोय. Because in heaven there is only one throne. कारण स्वर्गात एकच सिंहासन आहे. Amen. आमेन. Let the world believe in 100 thrones, but the Bible says there is only one throne. अख्ख्या जगाने जरी असा विश्वास ठेवला की अनेक सिंहासनं आहेत, ठेवू दे. बायबल म्हणतं वर एकच There is सिंहासन आहे. only one throne. एकच सिंहासन आहे. Because there is only one God. कारण देव एकच आहे. When the beloved John was taken up to heaven, लाडका योहान जेव्हा स्वर्गात उचलला गेला, the first voice that spoke to him said, पहिली वाणी जी त्याच्या कानावर पडली ती बोलली, I will show you what must take place hereafter. मी तुला दाखवतो याच्या पुढे काय होणार आहे. Revelation chapter 4 verse 2. प्रगटी 4:2. And at once I was in the spirit, and lo, a throne stood in heaven with one seated on the throne. प्रगटी 4:2. आणि लागलेच असे झाले की मी आत्म्यात होतो आणि पहा आकाशात राजासन मांडलेले होते आणि राजासनावर कोणी बसलेला होता. Kuni bas, actually it should say one. राजासनावर कोणीतरी एक बसलेला होता असं लिहायला पाहिजे. It should read in the Greek it's written one sat on that throne. ग्रीक भाषेत ऍक्च्युली असं लिहिलंय कोणीतरी एक त्या राजासनावर त्या सिंहासनावर बसलेला होता. And who is this one seated on the throne? आणि हा कोण आहे एक जो त्या राजासनावर बसलाय? That Jesus who is your savior. तोच तो येशू जो तुझा माझा तारणार आहे. He is your Lord also. तो तुझाही प्रभू So आहे. you don't need to be very afraid तर तू फार घाबरायची गरज नाही. because he is your savior. आणि तो तुझा तारणार The आहे, one who loves you. ज्याचं तुझ्यावर प्रेम आहे, The one who died for you. जो येशू तुझ्यासाठी मेलाय. But now the one also who is the judge. पण जो येशू आता न्यायाधीश सुद्धा आहे. See, now you आता tell me, तुम्ही सांगा, if you finally of all things you know one truth, सगळ्या गोष्टींमध्ये शेवटी जर एक सत्य तुम्हाला माहिती आहे की हा माणूसच माझा न्याय करणार, म्हणजे तुम्ही आयुष्यभर त्या माणसालाच खुश करणार. है की Simple, isn't it? नाही. Simple. जर आपल्याला कळलं की हाच माणूस माझा न्याय करणार आहे तर आपलं कसं असतं, हा करणार आहे का न्याय, मग ह्याला खुश ठेवा. Amen. है ना. In the court or in the judge, you find this judge is going to give my decision about what my future life will be. So काहीतरी करून त्याला काहीतरी देऊन टाक ना. In the world they say काहीतरी देऊन टाक त्याला, उसको खुश रख, तो न्याय करणार. तो finally. न्याय करणार आहे ना. हे लोक काही नाहीये. हे कोई नाहीये. They're all small fries. Hallelujah. This is the big fish, the whale. That fellow is the main person. हा मुख्य माणूस आहे, हा न्याय करणार आहे, याला खुश ठेव. Amen. Amen. तर तुमचं न्याय कोण तर करणार? तुमचा न्याय कोण करणार आहे? येशू. मग खुश कोणाला ठेवायचं? शेजाऱ्याला. नाही, कोणाला? येशूला. हा? मला नाही नाही, यांना अजिबात नाही. मग कोणाला? त्याला. If you please him, you will please the whole world. अरे तू त्याला खुश ठेव, शेजारी बसलेला पण हसेल. Amen. So one thing, always be sure that it is Jesus before whom we have to stand. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुझा माझा तारणारा येशू आपला लाडका प्रिय, तोच आपला न्याय करणार आहे. He is going to judge us. तोच आपला न्याय करणार आहे. Amen. आमेन. Job 31:14 says, इयोब 31:14. what then shall I do when God rises up? When he punishes, how shall I answer him? इयोब 31वा अध्याय त्यातलं 14वं वचन, त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, तर देव जेव्हा उठून उभा राहील तेव्हा मी काय करीन, आणि त्याने झडती घेतली म्हणजे मी त्याला काय उत्तर देईन. See? इयोबाला असं घबराट. At that time, Jesus hadn't come and he hadn't even paid the penalty. So he looked at him only as a big judge. आणि त्यावेळेला तर येशू अजूनपर्यंत आला नव्हता. येशूनी पापांची किंमत, इयोबाच्या वेळेचं सांगतोय मी, तेव्हा येशू अजून आला नव्हता. येशूनी पापांची किंमत मोजली नव्हती. आणि म्हणून इयोबाला तर देव म्हणजे एक मोठा न्यायाधीश असंच एक चित्र होतं. So you have to live for Jesus now. तर आता तुम्ही येशूसाठी जगायला सुरुवात You need to करा. please Jesus येशूला खुश ठेवा, because he is the judge. कारण येशू न्यायाधीश आहे. In Revelation 1:8, प्रगटी 1:8 he said, तो बोलला, I am the Alpha and I am the Omega, the beginning and the ending, saith the Lord, which is, which was, and which is to come, the Almighty. मी अल्फा आणि ओमेगा, प्रारंभ आणि शेवट आहे, असे प्रभू जो देव जो आहे आणि जो होता आणि जो येणारा तो सर्व सत्ताधारी म्हणतो. Praise the Lord. Amen. He is the beginning, he is the ending. तो आदी आहे, तो अंत आहे. त्याच्या आधी कोणच नाहीये, तेच आधी आहे. हालेलुया.
उगीच डोकी खाजून विचार करू नका प्रभू से पहले कौन था See- कोई नहीं प्रभू ही पहिला था. You know, Alpha अल्फा is Aleph. म्हणजे अलेफ. Aleph is the first letter in Hebrew. हिब्रू भाषेतलं पहिलं अक्षर And in Greek, Alpha is the first. आणि ग्रीक मध्ये अल्फा Means beginning. म्हणजे पहिला प्रथम प्रारंभ. And in the English alphabet, it comes from it only. We have A. आणि इंग्लिश मध्ये त्यातून फक्त ए आला. A. Before A, anything is there? ए च्या अगोदर इंग्लिश बाराखडीत काय आहे का? A च्या आधी काय आहे का? मराठीमध्ये अ च्या आधी काय आहे का? नाही. नाही. A is the beginning. ए म्हणजे प्रारंभ. Z. झेड Omega means Z. ओमेगा झेड Z. झेड Z च्या नंतर काहीच नाही. काहीच नाही. That's why you have Aleph, Bet, alphabet. म्हणून अलेफ बेट यातून अल्फाबेट. That's what from we get that English word alphabet, Aleph, Bet. इंग्लिश A, शब्द B. त्यातून आला अल्फाबेट. ए बी So, अलेफ बेट. Jesus is saying, I am the A and I am the Z. तर येशू आपल्याला म्हणत आहे राजा ए मी आहे झेड मी आहे. तुम्ही काय मध्येचा विचार काय तू मध्ये ह्याला त्याला जोडतो राजा अख्खीच्या अख्खी बारा खडी मीच आहे तुम्हाला खुश कर असं कोण म्हणतो? Praise God. He will come for the church. तो चर्च साठी येणार आहे. He will come for you. तो तुझ्यासाठी येणार आहे. For the Jews, he will come in the white throne judgment. For the Gentiles, he will come in the white throne judgment. For us, he is going to come. Jesus is going to come as the Savior who is going to reward us for our good or our bad. यहुदी आणि विदर्भी लोकांसाठी यहुदी आणि अविश्वासू लोकांसाठी तो पांढऱ्या न्यायासनात येणार आहे. पण तुझ्या माझ्यासाठी जे आपण येशूवर विश्वास ठेवलाय आपल्यासाठी तो न्याय करायला उभा राहणार आहे. Amen. At the day of rapture, स्वर्गारोहणात when those who are dead in Christ, they shall rise up first. पहिलं स्वर्गारोहणामध्ये जे येशूत मेलेले आहेत ते पहिले उठतील. When the last trumpet shall be blown. शेवटचा कर्णा जेव्हा वाजेल. If you want to know all about it, you can get my Monday CDs. You will get it. तुम्हाला जर याविषयी On the जरा rapture. जास्त तुम्हाला जर याविषयी जरा जास्त माहिती हवी असेल तर काही दिवसांपूर्वी मी रॅप्चर वरती एक विषय घेतला होता सोमवारचा स्वर्गारोहण. त्याचे एक पाऊच केलंय अँड्रू भैयानी सीडीचं ते तुम्ही विकत घ्या. And we who are alive will be caught up. आणि आपण जे जिवंत आहोत येशू मधले ते स्वर्गारोहणात असेच उचलले जाऊ And we'll all stand in the midair. आणि सगळे मध्ये अंतराळात उभे राहू. And we'll be taken up and that time will be judged. आणि आपल्याला वर घेतलं जाईल आणि आपला न्याय तेव्हा केला जाईल. Daniel 7:9 says, दानियेल 7:9 I watched until the thrones were set in place and the ancient of days sat, whose robe was white as snow and the hair of his head like the pure wool. His throne was like flames of fire and his wheels like burning fire. दानियेल 7वा अध्याय त्यातलं 9वं वचन काढा. आणि मी येतपर्यंत पाहिले की राजासने मांडली गेली आणि दिवसांचा पुरातन बसला. त्याचा पोशाख हिमासारखा पांढरा होता आणि त्याच्या डोक्याचे केस स्वच्छ लोकरीसारखे होते. त्याचे राजासन अग्निज्वाला होते. त्याची चक्रे जळता अग्नी अशी होती. Many today are trying to make him a prophet or a teacher or a philosopher or a healer or a good man. What? बरेच लोक आज त्याला येशूला एक कोणीतरी संदेष्टा किंवा चांगला माणूस असं काय 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 बनवायचा प्रयत्न That's what the world wants and that's what the devil wants. जगाला आणि सैतानाला हेच हवंय. The devil will never say he is the living God or he is the savior of the world. सैतान कधीच असं म्हणणार नाही की येशू जिवंत देव आहे का तो जगाचा ताळणारा आहे That he was God manifested in flesh. की येशू म्हणजे देवच स्वतः देहरूप धारण करून या जगात अवतरला. हे सगळं सैतान कधी बोलणार नाही. That he is Emmanuel. की येशू इमान्युअल That he आहे. is going to judge us on the last day. येशू शेवटच्या दिवशी आपला न्याय करणार That आहे. he took our sins on the cross. येशूनी क्रूसावर आपलं पाप नेलेलं आहे. हे सैतान कधीच बोलणार He will नाही. never say it. सैतान या गोष्टी कधी बोलणार नाही. You know, when John was taken in the heavens, योहानाला जेव्हा स्वर्गात नेलं गेलं Bible says बायबल म्हणतं in Revelation 1:13 and 14, प्रगटी 1:13 आणि 14 he turned around तो वळला to see this voice again. ही वाणी परत बघायला. And in the midst of the 7 candlesticks, one like unto the Son of Man, clothed with a garment down to the foot, and girt about the paps with a golden girdle. His head and his hairs were white like wool, as white as snow, and his eyes were as a flame of fire. The same thing what Daniel saw,
God showed to John also. प्रगटी 1:13-14 आणि त्या 7 दिवटण्यांच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा पायघोळ वस्त्र घातलेला आणि उरावर सोन्याचा पट्टा वेढलेला असा कोणी एक पाहिला. त्याचे डोके आणि केस ही बर्फासारख्या पांढऱ्या लोकरीसारखी पांढरी होती आणि त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते. म्हणजे दानिएलाला प्रभूनी जे दाखवलं आणि त्यांनी जे पाहिलं होतं तेच योहानाला देवानी दाखवलं. योहानानी सुद्धा तेच पाहिलं. See, he saw somebody like the Son of Man. त्यांनी मनुष्याच्या पुत्रासारखा कोणीतरी पाहिला And Christ is going to judge. आणि ख्रिस्त न्याय करणार आहे Christ पाहिलं. means the anointed one. ख्रिस्त म्हणजे अभिषिक्त And it is proper and right that Jesus Christ as a man should judge man. आणि हे योग्यच आहे की येशू ख्रिस्ताने मानव होऊन मानवाचा न्याय करावा. Men shall be judged by men. मानवांचा न्याय मानव येशू करेल. And he that was once judged by men should rightly judge now men. आणि ज्याचा न्याय एकेकाळी ज्या येशूचा न्याय एकेकाळी मानवांनी केला होता तो येशू आता मानव होऊन मानवांचा न्याय करणार. Yes. Acts 17:31 says, प्रेषित 17:31 because he has appointed a day in the which he will judge the world in righteousness by that man whom he had ordained, whereof he had given assurance unto all men, in that he hath raised him up from the dead. प्रेषित 17 त्यातलं 31वं वचन तिथे लिहिलेलं आहे. कारण त्याने असा एक दिवस नेमला आहे की त्यात तो आपण नेमलेल्या मनुष्याकडून न्यायीपणाने जगाचा न्याय करणार आहे. याविषयी त्याने त्याला मेलेल्यांमधून उठवून सर्वांना प्रमाण पटवले आहे. See, I have heard Christians overemphasizing how we ought to rejoice because the judge is none other than our Lord Jesus Christ. ख्रिश्चन लोकांना आणि ख्रिश्चन समाजाला बर का मी जरा जास्तीचाच आनंद करताना पाहतो असं म्हणून की अरे आपला न्याय करणारा तर आपला येशूच आहे, आपल्याला काय भीती आहे, असं जरा जास्तीचाच आनंद ख्रिश्चन समाज And they करतो. neglect the work of God. आणि मग देवाच्या कार्याकडे टाळमटाळ आणि दुर्लक्ष. We ought to know that he will be a judge there. असं नाही, त्या दिवशी तो न्यायाधीश म्हणून न्याय करणार And आहे. we don't need to stretch that thing beyond a reasonable grace. आणि ते रबर बँड जास्त कृपे पलीकडे खेचू नका. You know, because कारण though he is our savior, जरी तो आपला तारणारा he आहे cannot be partial when he sits on the judgment seat. तो न्यायासनावरती बसल्यावर भेदभाव तर करणारच नाही, See, करू शकत नाही. none who sits on the judgment seat can be partial to his friend. जो कोणी न्यायासनावर बसतो तो का आपल्या मित्रासाठी भेदभाव करतो का See, की नाही हा माझा मित्र आहे जवळचा आहे म्हणून. see now he is our savior. आता तो आपला तारणारा आहे. Now he weeps for us. आता तो आपल्यासाठी रडत Now आहे. he encourages us. आता तो आपल्याला ह्या सगळ्यातनं प्रोत्साहन देत आहे. Now he overlooks certain things. आता काही गोष्टींकडे तो दुर्लक्ष करत आहे. But that time he will be a judge. पण तेव्हा तो आपला न्यायाधीश बनून बसणार आहे. Amen. आमेन. See, now he is not judging anybody. आता तो कुणाचाच न्याय करत नाहीये. आता He is not judging. आता कुणाचाच तो न्याय करत नाहीये. Many times we miss God, we do certain things shabbily, yet he's not judging anybody. बऱ्याच वेळेला आपण चुका करतो, काम अर्धवट करतो, नीटनेटकी करत नाही, तरी सुद्धा येशू आता काही आपला न्याय करत नाही. And now since he is not behaving like a judge, how can we expect him then to be only our savior? आणि आता सध्याला तो आपल्याशी न्यायाधीशासारखा वागत नाहीये, तो प्रेमळ तारणाऱ्यासारखा सध्याला आपल्याशी तो वागत आहे. म्हणून त्या शेवटच्या दिवशी सुद्धा न्याय करायला बसल्यानंतर तो आपल्याशी प्रेमळ तारणाऱ्यासारखाच वागणार आहे आणि न्यायाधीशासारखा वागणार नाहीये, हे डोक्यातनं काढा. Amen. Isaiah 3:13 says, यशया 3:13 the Lord standeth up to plead and standeth to judge the people. See, now he is pleading, but then he'll be a judge. यशया 3रा अध्याय त्यातलं 13वं वचन. यहोवा विवाद करायला उभा राहतो आणि लोकांचा न्याय करायला उभा राहतो. So first is the advocate, तर पहिलं वकील then the judge. मग न्यायाधीश. म्हणजे पहिलं येशू आपला वकील राहील पण न्यायाच्या दिवशी तो आपला न्यायाधीश होईल. Now he'll be a savior, आता तो आपला तारणारा आहे, then he'll be the judge. त्या दिवशी तो आपला न्यायाधीश असेल. Praise God. हालेलुया. And then it will be done in perfect righteousness. आणि मग परिपूर्ण नीतिमत्तेत हा सगळा कारभार केला There will जाईल. not be any courtroom pranks or antics that we often see in most of the courts आणि मग today. जगातल्या कोर्टमध्ये आज जो सगळा खेळ खेळला जातो, लपंडाव खेळला जातो, लाच दिली जाते,
हे All सगळं these तिथं नसणार in the आहे. modern trial court, we see all this happening. You won't see in that kind of court in God. या अलीकडच्या आधुनिक कोर्टात जे सगळं होतं ना ते त्या कोर्टात होताना दिसणार नाही. Because here, the judgment goes on and on and on and on, and justice is denied or, delayed or whatever. कारण की इथं तर कोर्टात कितीतरी वर्ष केस रखडत राहते मग न्याय सुद्धा नीट दिला जात नाही. काय काय प्रकार होतात. See? But still, we should not be overly concerned. तरी सुद्धा जास्तीचं टेन्शन घेऊ नका. Because कारण our sins were judged on the cross. आपल्या पापांचा न्याय क्रुसावर झालेला आहे. So don't worry about your sins. तर आता पापांविषयी न टेन्शन घेऊन बसू He's नका. not going to disclose your sins there. तुझी पाप तो तिथे उघडणार नाही. Because your sins are washed once and for all. कारण तुझी सगळी पाप त्याने एकदा आणि कायमची धुवून टाकली क्रुसावर. Praise God. Hallelujah. He's not going to open it up. तो काय उघड करून सगळ्यांना Unless you don't come to Him in repentance. तू पश्चाताप करून जर त्याच्याकडे आला नाही ना तर मग प्रॉब्लेम होऊ शकतात. तू पश्चाताप करून जर त्याच्याकडे सारखा येत राहिला तर काहीही So प्रॉब्लेम. sin problem is dealt. Now sin's problem also is dealt. Sin problem was dealt by Jesus dying on the cross. Sin's problem were dealt by the blood of Jesus. See? येशू क्रुसावर मेला, पाप मिटलं. येशूनी रक्त सांडलं, पाप मिटली See? आणि And पापी now काढला. आता only works are left. काम येशूकडे आल्यानंतर जी कामं करतो ना ब्रदर सिस्टर, आपण जी कामं करतो ना येशूकडे आल्यावर तोच हिशोब आता बाकी आहे. Only that will be pending. तेवढंच पेंडिंग राहिलेलं आहे. Whatever we do in the soul, जे का आपण जीवात करू, whatever we do for Christ, ख्रिस्तासाठी जे का आपण जीवा भावानी करू, all that rewards and losses will be the result of that judgment. तो सगळा नफा आणि नुकसान त्या न्यायासनावरती असेल की वेशू विचारेल तू काय माझ्यासाठी काम केलं सांग. आपण म्हणणार काय आहे, माझं एवढं काम इथंच होतं जगात, माझं बॉस सोडतच नव्हता. That all is not going to, ते सगळं तिथे ऐकलं जाणार नाही. how you lived a Christian life. तो सरळ एकच विचारेल तू ख्रिश्चन जीवन कसं जगला. Daniel 7:10. दानिएल 7:10. Thousands ministered unto him, and 10,000 times 10,000 stood before him. The judgment was set, and the books were opened. दानिएल 7:10. त्याच्या समोरून अग्नीचा प्रवाह निघून येत होता. हजारो हजार त्याची सेवा करीत होते आणि 10,000 गुणित 10,000 त्याच्या समोर उभे राहिले होते. न्याय सभा बसली आणि पुस्तके उघडली. Praise God. खुल जाएगी किताबें जब भी हिसाब होगा. इंसाफ का तराजू यीशु के हाथ होगा. Amen. Praise God. Hallelujah. Please Him. त्याला खुश करा. Amen. Hallelujah. Please Him. त्याला खुश करा. Whatever you can do for God. जे काही तुम्हाला देवासाठी करता येईल ते करा. Let nobody become your stumbling block. कुणालाही तुमच्यासाठी अडचणीचा धोंडा बनू देऊ If नका. anybody is becoming a stumbling block, know that the devil has placed that person. You need to cross him over and continue with the work of God. कुणी तुमच्यासाठी अडचणीचा धोंडा बनलं ना तर समजायचं सैतानाने आपल्याला तो आडवा म्हणून आणून ठेवलेला आहे. त्याच्यावर मात करून आपण पुढे निघून जायचं. Praise the Lord. हालेलुया. Let's all close our eyes. सर्वांनी डोळे बंद करा. चला. Thank you, Father. Hallelujah. I'm going to pray for people now. मी लोकांसाठी आता प्रार्थना करणार आहे. God is going to heal people today. देव लोकांना आज आरोग्य देणार आहे. Now is your time. आताची वेळ तुमची आहे. His blood is going to wash you, त्याचं रक्त तुम्हाला धुईल and His stripe is going to heal you. आणि त्यांनी जे फटके खाल्ले ना पाठीवर त्यात तुला आरोग्य मिळेल. But your faith is going to bring that healing to your body. पण तू जर विश्वास ठेवला तर तो विश्वास हे आरोग्य वरून तुझ्या अंगात घालेल. And the anointing is going to make it easier. आणि अभिषेक जो आलेला आहे येणार आहे तो अभिषेक हे सगळे कारभार करायला सोपं करेल. Are you ready? समजतं? Let's तयार take आहात? one worship song. चला महाराधनेचं एक गीत घेऊया. And देवबापाच्या as you worship God, that healing virtue is going to come down upon you. आणि जसं तुम्ही देवाची आराधना कराल तसं देवाचं आरोग्याचं सामर्थ्य तुमच्यावरती उतरून येईल. And it's already started now. आणि आत्ताच त्याची सुरुवात झालेली आहे. रबा खरा. There is a thick healing virtue here. एक जाड असा आरोग्याचा प्रवाह इथे आलेला आहे. Come, let us खराबा worship सोंदोरी खलाबा शगराबा रबा खराबा शगराबा खराबा संतारा मंडारा खराबा सगरा
Lord. Touch. Touch, Lord. स्पर्श कर प्रभू, सगळ्यांना स्पर्श कर. मेरी जान को, मेरी रूह को, हाँ, मेरी जान को, मेरी रूह को, Yes, He's touching you now. Release. हालेलुया. Jesus, come down. Heal the people, Lord. लोकांना आरोग्य दे दे बाबा. भर मुझे भर. Yes, तेरी आत्मा Lord. से Fill, भर. fill. तेरी दया, तेरी क्षमा और तेरे प्यार से Fill. मुझे भर. Receive. आपला आरोग्य स्वीकारा. हालेलुया. हाँ, हालेलुया. Fill, Lord. मिट्टी को कुम्हार जैसे Rabashakala. हाथों से अपने सजाए, Rabashakeli Rabantolo. कुम्हार जैसे Yalamantala Rabakarama. हाथों से अपने सजाए, Irabaramantolo Rabakurabarabarabarabara. नामे खुदायूं मुझे और जमाए। हो ले मुझे ले प्यारे यीशु, हो ले मुझे ले Jesus. प्यारे Glory to you, Lord. यीशु। मुझे ले प्यारे, ले जीवन ले Ramantala Rabarabarabara. प्यारे. His power is coming inside you. त्याचं सामर्थ्य तुमच्या आत येत His आहे. healing power is coming inside you. आरोग्याचं सामर्थ्य तुमच्या आत येत आहे. Receive the healing right now. त्याचं आरोग्य आता स्वीकारा. Receive the healing right now. त्याचं आरोग्य आता स्वीकारा. Every sickness vanish. प्रत्येक आजार निघून जाऊ दे. In Jesus' name. येशूच्या नावाने. Pain vanish. Sickness vanish. आजार निघून Disease जाऊ दे. vanish. रोग निघून जाऊ दे. In the name of Jesus. येशूच्या नावाने. His power is coming on you. त्याचं सामर्थ्य तुमच्यावर येत आहे. You are being healed right now. आता तुम्हाला आरोग्य मिळत आहे. You are being healed right now. मारा मामा सारा मामा खरा. A sister's stomach is being healed right now. एका बहिणीचं पोट आता बरं होत आहे. She had been crying for a long time. ती बहीण खूप दिवसांपासून रडत होती. The Lord is healing you प्रभू now. तुला आता बरं करत आहे His राजा. power is entering in you now. त्याचं सामर्थ्य तुझ्या पोटात जात आहे. Somebody with a severe chest pain. एका माणसाची छाती भयंकर धुत होती. He is being healed right now. त्याची छाती आता बरी होत Be आहे. healed in the name of Jesus. येशूच्या नावात बरा हो. There is another person who is having giddiness. अजून एक माणूस इथे आलाय ज्याला सारखी चक्कर येते. So much giddiness. खूप भयंकर चक्कर The येते. Lord Jesus is healing you right now. His power is upon you now. Be healed in the name of Jesus. त्याचं सामर्थ्य तुमच्यावर आलेलं आहे. येशूच्या नावात बरे व्हा. Somebody's spondylitis is being healed. कुणाचा तरी स्पॉन्डिलायटिस बरा होत आहे. Somebody's arthritis, that pain is leaving you. कुणाचा तरी संधिवात बरा होत आहे. Touch the people, Lord. लोकांना स्पर्श कर. Heal the people. लोकांना आरोग्य दे. Those who need blessings, bless them. ज्यांना आशीर्वादांची गरज आहे त्यांना आशीर्वाद दे. Whatever blessings you claim, receive it in Jesus' name. जे काय आशीर्वाद तुम्ही मागताय येशूच्या नावात ते स्वीकारा. Thank you, Father. धन्यवाद. Give a big clap to Jesus.